नमस्कार मंडळी. 130 किलोमीटर आलो एक मुलाखत घ्यायला. कंदूर तालुका 32 राळा जिल्हा सांगली येथे. नावावरून कळलंच असेल काय काय जणांना. मित्रांनो, इथे एक वासरू आहे आणि अल्पावधीत बैलगाड्याच्या शर्यतीत एक मोठं नाव कमवलेलं आहे. त्याच्या मालकाला भेटूया, त्याला बघूया आणि जाणूया बरंच काही. या माझ्याबरोबर. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार. नमस्कार. बैलाला चालले आहे गोंधरायचं. किती वर्षाचा बैल आहे हा? 19 वर्षाचा बैल आहे. 19 वर्षाचा. हो मित्रांनो, ह्या बैलाची पहिल्यांदा का तुम्हाला प्रस्तावनेत माहिती देतोय तर हा साधा सुद्धा बैल आहे, हिंद केसरी बैल आहे. किती वेळा हिंद केसरी झाला बैल? 2 वेळा हिंद केसरी झाला. कुठं कुठं पळून झालाय? कोरेगावचं नामांकित मैदान पारंपरिक, तिथं एक हिंद केसरी झाला. तिथं गौतम काकडेंच्या बारक्या लक्षाबरोबर पळाला आणि मनुष्यच्या संग्राम बरोबर पुण्याच्या अड्ड्यात झाला. बर बर. हा बैल कुठून आणलेला तुम्ही? हा आमच्या घरी गाय होती, त्या गायीला झालेला घरचा खोंड आहे. बर, घरचा खोंड. आणि ह्या बैलाचं नंद्या नाव आहे. ह्याचं वैशिष्ट्य की अनेक बैलगाडी क्षेत्रातले जे प्रकार आहेत त्यात पळालेला आहे. कुठल्या कुठल्या प्रकारात पळायला ते सांगा. छकडीच्या सेकंद पद्धतीत पळाला, त्याच्यानंतर फायनल पद्धतीत 3 फेऱ्यात पळाला, त्याच्यानंतर बिनजोडला पळाला, परत पुण्याच्या घाटाच्या शर्यतीत पण पळालाय आणि बंदीच्या काळात चिखलगुट्ट्याच्या मैदानात चिखलगुट्ट्याचा बादशाह म्हणून ओळखला जातो. चिखलगुट्ट्यात पण पळाला. होय. किती पारितोषिक सगळं मिळून घेतले असतील त्यानं? शेकडो घेतलेत. शेकडो घेतली. त्याला मोजमाप नाही. मोजमाप नाही. कसं सांभाळ करताय? कारण का 19 वर्षाचा आहे पण चांगला फिट आहे. तो एक घरचा सदस्य म्हणूनच आम्ही सांभाळायला आहे लहानपणापासून. त्यामुळं त्याची जोपासना काही कमी नाही. सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे घरच्यांचं. घरची लक्ष्मी. घरची लक्ष्मीच आहे. मित्रांनो, ह्या बैलाचा आशीर्वाद, ह्या नंद्याचा आशीर्वाद आणि आपण म्हणतो की साथ चांगली लागती, वान नाही तर गुण लागतो, तर ह्याचाच गुण लागलेला बैल वासरू म्हणू आपण. आणि त्या वासराची चर्चा संबंध महाराष्ट्रभर आहे. तुम्हाला दाखवतो ते वासरू, तुम्हाला लक्षात येईलच. तर वासराला भेटूया. आणि जसं सांगितलं की महाराष्ट्रभर नाव आहे आत्ता कंदूरच्या राजाचं. कुठली खरेदी आहे दादा ही? हा पन्हाळा तालुक्यात मानेवाडी म्हणून गाव आहे. तिथं दीपक मानेवाडीचे पैलवान, त्यांच्याकडून, ते मित्रच आहेत आपले, त्यांच्याकडून हा घेतलेला आहे. हो, म्हणजे जो मावळ मध्ये जो प्रकार चालतो घाटात पळणं, सेकंद पळणं, तसं आमच्याकडे घाट नसतो, प्लेनच फाटी असते. पण एकच फाटी असते, दोन्ही साईडनं पब्लिक असतं आणि त्या सेकंदवर टायमिंग वर. तुम्ही पळताना बघितलं? हो, पहिलंच मैदान पळताना बघितलं. पहिल्याच मैदानात घेतलं वासरू. पहिल्याच मैदानात पळायला त्याच दिवशी आम्ही घेतलं. घेताना काय बघितलं? कारण काय, आपल्या दावण्याला एक हिंद केसरी बैल आहे. हो, घेताना तिची पळायची जी टॅक्ट होती ती मला माझ्या पहिल्या नंद्या बैलासारखीच वाटली. त्याच पद्धतीनं पळतोय आणि तस पब्लिकला ठाम पळतोय. अजिबात पब्लिकला भीत नाही, दाबादाबी करत नाही, असा सुगर पळतेच आहे. म्हणून ते घ्यावा असा निर्णय घ्या. कारण का माहितीये का, मी विचारतोय कारण घरात एक मोठा हिंद केसरी बैल असला की ती कंपॅरिझन होणार. कंपॅरिझन काय बैल आणलाय तो पहिला कसा, म्हणून तुम्हाला म्हटलं हा प्रश्न विचारला. आता अजून एक, जसं सांगितलं की महाराष्ट्रभर प्रसिद्ध होण्याचं कारण आदत मैदानात अक्षरशः गाजवलीत त्यानं. राजात जसं राज्य करतोय तो. किती मैदानात हे जे विजेतेपद आहेत? तरी सर्वसाधारण 20 मैदान तिचे विजेतेपद आहेत, सेकंद आणि फायनल दोन्ही मिळून. होय. 1 नंबर किती केले ते ना? त्याने त्या 20 पैकी 15 मैदान तरी 1च नंबरचे आहेत. एक. हो, बाकीच्या कुठे 2 नंबर. टक्केवारी चांगले. टक्केवारी चांगले. 75% पेक्षा जास्त मैदान त्याने 1 नंबरचेच केले. होय. आता कसं आहे माहिती आहे का, आदत मैदानात सगळ्यात महत्त्वाचं असतं की कालावधी किती दिवसातून पळवत आहे. कारण आदत मैदान तर रोज आहेत. तर राजाला किती दिवसातून पळवत आहे? तरी सरासरी एक 5-6 दिवसाच्या अंतरानं पळवतो. चुकून एका दिवस जर काही लागलं किंवा एका दिवस काहीतरी लॉबी झाली, गाडी काहीतरी कारणास्तव झालं तर लगेच मग 1-2 दिवसात नंतर लगेच पळवतो. आता तुम्ही जुने नाही पळालं. बरोबर. तुम्ही जुने जाणते बैलगाडी मालकात काय होतं,
मोठा बैल आहे. त्याच्यानंतर सगळ्या बैलगाड्यातल्या गोष्टी माहिती आहेत. तर आदत वासरू ज्यावेळेस पळवाय तुम्ही ठरवलं हां, तर ह्याला शिकवलं कसं? कारण शिकवण महत्त्वाची आहे. त्याला आम्ही घेतल्यावर पहिल्यांदा आपला जुना बैल आहे नंद्या, त्याच्या गाळ्यात फेरं टाकून त्याला पूर्ण तिची तयारी करून घेतली. हां. आणि त्याच्यानंतर हळूहळू वाढत्या स्पीडच्या बैलांच्या बरोबर घालत घालत वर टप्प्याटप्प्यानं वरती न्यायला. एकदम टॉपचा बैल नाही घातला? एकदम टॉपचा नाही. का घातला नाही? कसं होतंय, एकदम टॉपचा बैल वासरासंग घातला आणि त्या वासराची जर मुडशी झाली, म्हणजे त्याला जास्त बैलानं वडलं फरफटलं आणि त्यानं जर भ्या खाल्लं बैलांचं वासरानं, तर मग नंतर ते पळत नाही, तेवढ्या उमेदीने पळत नाही. खूप चांगला मुद्दा मांडताय. आणि ही नवीन तरुण आणि ज्यांच्याकडे आदत वासर आहेत त्यांच्यासाठी की जरूर नाही की चांगला एकदम स्पीडचा बैल घालावा आदत वयात. तर नाही, एकदम चांगला स्पीडचा बैल तर पहिल्या सुरुवातीला घालूच नाही. कारण स्टेप बाय स्टेप जर वासरानं म्हणजे तिची हुरूप राहिली पळायची आणि जर कमी स्पीडच्या बैलासंग जर तोंड टाकून पळायला शिकलं वासरू, तर ते परत भविष्यात कितीही जरी स्पीडचा आपण बैल घातला तरी त्याच्याबरोबर पळू शकते. बर, कुठल्या कुठल्या मोठ्या बैलाबरोबर पळालाय? हा ओमकार बरोबर पळाला सुरुवातीला. मोठा बैल म्हणलं तर संभाजीनगरचा ओमकार, चित्रा ड्रायव्हरचा. त्याच्यानंतर मग रायफल बरोबर पळाला शिरसवडीच्या. अशा खंड्या, कारणवाडीच्या मैदानात खंड्या बरोबर पळाला. परत तांबिव्याच्या मैदानात गजा, सुर्व्या अण्णांचा गजा बरोबर पळाला तांबिव्यात, तिथं पण 1 नंबर केला. लाला पाटलांचा सोन्या म्हणून बैल आहे, त्याच्याबरोबर 2 मैदान पळाला, दोन्ही मैदान 1 नंबर केला फायनलला. परत आम्हाला जो स्वराज बैल कोरेगाव हिंद केसरी झाला, पहिल्यांदा त्यांनी आम्हाला ओपनच्या मैदानात बैल दिला. म्हणजे सर्रास माणसांचं काय आदत वासर आहे ते आदतच्याच मैदानात पळवूया, पण त्यांनी पहिल्याच मैदानाला ओपनच्या मैदानात आम्हाला बैल दिला. राजा तुम्ही आदतला नाही पळवला, ओपन मध्ये? ओपन मध्ये त्या बैलाबरोबर नेवरीचं मैदान होतं विट्ट्याजवळ नेवरी, तर त्या नेवरीच्या मैदानात तिने आम्हाला ओपनला बैल दिला. तसं त्यांचा आम्हाला आभार मानावं लागतं. ते हिंद केसरी झाल्यानंतर, आणि तो पण हिंद केसरी झालेला बैल आम्हाला लगेच दुसऱ्या मैदानाला तिने ओपनला दिला. तिथं काय झालेलं नेवरीत 1 नंबर केला स्वराज बरोबर पळून ओपनच्या मैदानात. म्हणजे नुसतं आदत मैदान नाही, तो ओपन मध्ये बी राजानं नंबर केलेत. आता कसं माहितीये का, एक मोठा बैल जसं सांगितलं नंद्या आहे, नंद्या आणि ह्याच्यात काय साधर्म्य आहे? कुठलं गुण आलेत नंद्याच्यातलं? नंद्याचं गुण म्हणजे दोन्ही खांदी पब्लिकला पळणं हा पहिला गुण त्याच्यात आलाय. आणि सातत्य आहे त्याच्यात, पळण्यात सातत्य आहे. कधी बाबा पळवलाय ह्या मैदानात लय पळालाय, दुसऱ्या मैदानात कमी पळालाय असं काय नाही. आणि दोन्ही खांदी कुठल्याही साईडनं पळते. आता कालचंच मैदान घ्या, अर्जुन बरोबर पळाला, उर्मिलाताईंच्या अर्जुन बरोबर पळाला. 2 फेरं डावीनं पळाला गट आणि सेमी. फायनलला गाडी मधनं आल्यावर उजवीनं पळवला, सुट्टा निकाल घेतला 3 फेर. बरोबर. आणि एक वेगळ्या पद्धतीचं पळून निकाल घेतला, त्यामुळं अधिक अजून चर्चा झाली की हा कंदूरचा राजा नक्की कसलं वासरू आहे, कुठनं आणलंय आणि एवढं स्पीड कशामुळे लावतंय. आता तो मला ही सांगा, एक असतं वासरू घडवणं आणि एक असतं अंगचा पळ वासराचा, तर ह्यातलं तुम्ही काय केलेलं आहे? अंगचाच पळ आहे? वासराला अंगचा पळ तर आहेच. पहिला मूळ घेताना पळ वासराला स्पीड अंगचा आहेच, त्यातून त्याला चालना द्यायचं काम आम्ही केलं. चांगल्या पायऱ्यात पळवणं, परत बैल बघून घालणं, स्टेप बाय स्टेप वाढवत नेणं त्याचं स्पीड, हे काम केलं आम्ही. आणि पळण्यात उपयोगी आपण म्हणून घटक की शरीर चांगलं आहे याचं. त्याचं शरीर चांगलं आहे, फिटनेस एकदम चांगला आहे. आता हा नेहमीचाच प्रश्न झालाय, तरी सांगा खायला काय घालता तुम्ही? खायला काय, शेंगदाणा पेंड आणि सातू हे दोन्ही मिक्स करून. दूध वगैरे काय पाजत नाही? दूध पाजतो, थोडं असतंय दूध, 1 लिटर दूध देतोय आम्ही. होय होय. बरं, आता हे जी जर शरीराची ठेवण पाहिली तर मजबूत ठेवण आहे, एकदम चांगली ठेवण आहे. त्याच्याबरोबर व्यायाम काय असतो जर बैलगाड्या शर्यती नसतील? कारण कसं आता पावसाचे दिवस असतात. आता मध्यंतरी 15 दिवस पावसामुळे कुठं मैदान होत नव्हते, तर त्यावेळी काय करतो आम्ही, पाऊसमध्ये थांबलेल्या मोक्यात आपला जो जुना बैल नंदी आहे त्याच्याबरोबर झोपून 1-2-3 किलोमीटर चालवून आणणे, त्याला तोच व्यायाम. बरोबर, त्याच्या शेजारी एवढा मोठा बैल असताना चालवलं तरी व्यायाम आहे. चालवून फिरवून आणून तेच व्यायाम देतोय. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ही मला अनेक प्रेक्षकांनी विचारायला लावली, बैल पळाला, आत्ता एक मोठे बैलगाडी क्षेत्र झाले, बैल पळाला, वासरू पळाला की नावा रूपाला येतंय, लगे होती मागणी. मागणी कितीची झाली आहे?
मागणी झाली बरीच म्हणजे विक्रमी झाली. मी असं ऐकून आहे आजपर्यंतच्या म्हणजे बैलगाड्याच्या इतिहासातली सर्वाधिक मोठी मागणी झाली काय? हो, आतापर्यंत 50 लाखापर्यंत मागणी झाली. 50 लाखापर्यंत. हो. मग काय ठरवले द्यायचं का नाही का? अजून काही तसा विचार केलेला नाही द्यायचा असा. इथपर्यंत येऊन गेलीत लोक, चांगली चांगली मोठी लोक येऊन गोट्यावर येऊन भेट देऊन गेली तर मागून गेली तर, पण अजून असा म्हणजे आमचा मनापासून विचार झाला नाही की द्यावाच कोणाच. एक रक्कम तुम्ही मनात धरली तेवढी पाहिजे का विचारच झाला नाही? काय सांगा. नाही, कसं झालंय आता तर आम्ही 19 वर्ष आपला पहिला पळतोय, दावणीला पाळलाय, त्यामुळे आम्ही नावासाठी आणि गुलालासाठी खेळणारे माणसं आहे, पैशासाठी नाही. त्यामुळं द्यावा ही इच्छा अजून काही झाली नाही प्रकट पूर्णतः. बरं, आता ह्याला जोडून असतं की तुमची आर्थिक स्थिती नक्की काय, तुम्ही करता काय? शेती करतो मी. हां, किती एकर शेती आहे? शेती 5 एकर बागायत शेती आहे. बागायत. हो, बागायत म्हणजे ऊसाची शेती. होय. अजून काय काय जोडधंदा वगैरे काय? जोडधंदा काय, ट्रॅक्टर आहे. हेच शेती, प्रामुख्य व्यवसाय शेतीचा. बरं, एवढ्या वर्षातून एक चांगला नंदी भेटलाय, वासरू भेटलंय राजा. तर आता कसा बैलगाड्याचा नाद आहे? कारण कसं आहे, तुम्ही जुना नाद पाहिलेला आहे. होय की. आणि आत्ताचा नाद कसा बघताय? जुन्या नादात म्हणजे पहिली माणसं वेगळी होती, तर आत्ताचा नादात कसा आहे, जरा पैशाचा खेळ जास्त झालाय. म्हणजे सर्वसामान्य माणसाला पुढं जाता येत नाही, खर्चिक बाब झाल्या, जाणं येणं म्हणा, गाडी भाडं म्हणा, सगळा नाद खर्चाचा झालाय. त्यामुळे जरा सर्वसामान्य लोकांनी त्रासदायक होत आहे ते. आदत मैदानाकडे कसं पाहता? कारण आदत मैदानात यश मिळवणं तसं बी अवघड आहे, कारण खूप वासर येतात. खूप प्रत्येक गावात आता 15-15, 20-20 वासर आहेत. होय, कॉम्पिटिशन जास्त आहे. त्यातून नियोजन, पैरा, ड्रायव्हर चांगलं, हे सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय घडत नाही. राजावर कोण असतं ड्रायव्हर? आता प्रामुख्यानं बाळू ड्रायव्हर मांडव्याचे तेच गाड्या आणतात जास्त करून. आणि शेवटी कसं होतंय, पैरा ज्या बैलाचा होईल त्यांचा पण ड्रायव्हर. आता जसं की काल अर्जुनचा ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर आहेत कारुंड्याचे, तर त्यांनी गाडी आणली. म्हणजे जसं पैरा असतील त्यानुसार ड्रायव्हर बदलत राहतो. पण जास्त आमचा प्रामुख्यानं आमच्या भागातनं म्हटलं तर कर्माचा वैभव ड्रायव्हर आहे किंवा वाकोर्ड्याचा विजू ड्रायव्हर आहे. ही सगळी पोरं आपली गाडी आपल्या इकडनं आणतात. सेकंदावर पहिल्यांदा गाडी सुरुवातीचा पाया विजू ड्रायव्हर वाकोर्डेकरांनी घातला, त्याच्यानंतर वैभव ड्रायव्हरनी गाडी आणली. आणि इकडं फायनलला बाहेर पडल्यावर मग कसं पैरकरांच्या बैलानुसार ड्रायव्हर होत गेलं. अमर ड्रायव्हरनं आणलं वंडच्या, म्हणजे सगळ्यांनी आणले, अटील ड्रायव्हरने आणली. प्रत्येक ड्रायव्हरने गाडी ज्या पायऱ्यात पळालो त्यांच्या ड्रायव्हर बरोबर पळालो. मी ड्रायव्हरांबरोबर चर्चा केली, तुम्ही नावं घेतली ती, त्यांच्या तोंडात नाव आहे राजा. म्हणजे आत्ता चांगला पळणारं वासरू आहे आणि भविष्य चांगलं आहे ह्याचं. आता सगळ्यात महत्त्वाचा अजून एक आदत वासराच्या अनुषंगानं प्रश्न, हे अंतर. आता मी 130 किलोमीटर आलो होतो मुलाखत गेला, त्याला मैदानात पळा 130-40 किलोमीटर जायची आदत वासरू. तर ही ट्रॅव्हलिंग जादा होते म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये कसं आहे इंटरेस्टिंग, हा बसतो वगैरे ऐकलंय. ट्रॅव्हलिंगमध्ये कसं आहे, एक 4-5 किलोमीटर अंतर गेलो घरापासून बैल भरून की तो बसतो टेम्पो. किती पण अंतर जाऊन द्या. इथनं आम्ही संभाजीनगरपर्यंत जाऊन 1 नंबर केलाय. संभाजीनगरला तुर्काबाद केसरी म्हणून मैदान झालं, तिथं ओमकार बरोबर पळून इथून जाऊन 1 नंबर केला. किती अंतर होतं त्यावेळेस? इथून साधारणतः 550 किलोमीटर अंतर होतं. 550 किलोमीटर बसलेला राजा तो. म्हणजे त्याला कटा आला की उठून उभा राहायचा, परत बसायचा. जसं आपल्यासारखं आपण प्रवासात काय करतो तशा पद्धतीने तो त्याला कटा आला की बसत होता, उठत होता. आणि गाडीतनं एकच बैल नेतो आम्ही, पोरं असतात बसायला साईडनं, त्यामुळे जागा राहत नाही 2 बैल भरली की. मग एकच बैल असल्यामुळे त्याला बसायला कम्फर्टेबल जागा असत्या, बसून जातोय तो मैदानला, त्यामुळे त्याला जास्त आळस येत नाही. बरोबर. आदत वासरू म्हणलं की नाही, काय काय वासरांना सोय असते की शेजारी कोणतरी पाहिजे, बैल पाहिजे किंवा काहीतरी गायी पाहिजे. तर ह्याचं आहे का काय की दावणीला एक ठराविक साचेबंद त्याला पाहिजेच? कारण कसं तुम्ही समजा छत्रपती संभाजीनगर इथे पळायला गेला तर तिथं आपण काय लगेच पळवत नाही, तिथं मुक्काम असेल किंवा काय असेल, तर कशा पद्धतीनं त्याचं आसपासचं सराउंडिंग लागतंय त्याला? काय नाही, त्याचं काय नाही, बिंदास्त राहतोय तो. माणसासनी किंवा नवीन जागेला भेट नाही, बुजत नाही, खाणं पिणं कम्फर्टेबल. असा हे नाही नवीन जागेवर गेला म्हणून काय काय बैल खाणं पिणं सोडून देतात, असं काय नाही, एकदम बिंदास्त असते बैल. यातला एखादा मानवी गुण म्हणू, म्हणजे कसं प्रत्येक प्राण्याच्यात असतो बघा मानवी गुण. तुम्ही त्या बैलाच्यातला पहिल्यांदा मानवी गुण सांगा, नंद्याच्यातला.
मानवी गुण म्हणजे माणसागत काय गुण आहे त्याच्यात, माणसागत कळतं असं. माणसागत गुण म्हणजे आता गोट्यात आलोय, मालक आलेला त्याला ओळखणं म्हणा, आपला माणूस बाहेरचा माणूस आहे त्याला ओळखतोय, हे असे गुण आहेतच बाहेर. आणि ह्याचं शो काय टार्गेट आहे गडी, त्याला काही कोण कळत नाही आणि पळून आल्यावर जर त्याला धरायला गेलं तर त्याला मालक बी ओळखत नाही. माराय घुसायचं एवढं खरं, लय राग आहे त्याला, राग लय आहे बैलाला. पण ह्या रागामुळे पब्लिकला पळतोय, पब्लिकनं, कारण राग महत्वाचा राग आहे त्यामुळे तो माणसाने भीत नाही, पब्लिकला भीत नाही, पब्लिकला ठाम पळते. आपण ही सगळी चर्चा करतोय आणि कसं आहे, आता एक टॉपचा नंदी, एक चांगला पळणारे वासरू आहे. तर आता मला हे सांगा, तुम्ही ज्या वेळेस विकत घेतला त्याच्यानंतर बैलाला शिकवलं तर शिकवल्यानंतर कितव्या दिवसात काढलं, किती दिवसानं प्रत्यक्ष मैदानात त्याला तुम्ही झोपलं? 1 महिनाभर आमचं शिकवणीत गेलं, ट्रेनिंगमध्ये 1 4 फेर टाकायला. त्यावेळेस ह्याचं वय किती होतं, ह्याचं किती महिन्यात? सर्वसाधारणतः 1.5 वर्षाचा होता. 1.5 वर्ष. हो. हे सगळं 7-8 महिन्यातच हे सगळं मिळवलंय. हे 7 महिन्यातच बैलाने एवढं नाव कमवून दिलंय. मग 1 महिना त्याचा ट्रेनिंग मध्ये, बाकीच्या 6 महिन्यातच एवढा चर्चेत आला. कोण अजून कसं आहे, पैर वगैरे कोण बघतं नियोजन? कारण नियोजन पैर आता आमचा सुरेश भाऊ आहे आणि गोरेगावचे गणेश पैलवान, गणेश सावंत गोरेगाव, ते एक आमचे मित्र आहेत. ते पण तिकडं वरच्या लेवलनं पैर करतात. सुरुवातीला मोठा बैल म्हटलं तर ओमकार, त्यानेच करून दिला. ते विकास डायव्हर एक शिवचे, त्या विकास डायव्हरने त्याने मिळून ते आम्हाला पैरा करून दिला. असं पैर होत गेलं. बैलगाड्यातलं असं सत्य आहे की कोण कोणाचं नसतं. भरपूर लोक व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखतीत बोललेत. तर आता ही पैर करायचे तर पैशाची मागणी, वायदीची मागणी येते का तुम्हाला? नाही, आतापर्यंत तर मला काही एवढी अडचण आली नाही. म्हणजे पहिला आपला बैल नंद्या पळाल्यामुळं जुन्या ओळखी आहेत, मोठ्या बैलवाल्यांच्या ओळखी आहेत, त्यामुळं मला ओळखीवर पैर मिळत गेलं. नाही, पण कधीतरी मागणी झाली असेल ना, कधी कधी कसं तुमचा एक इच्छित बैल असेल की ह्याच्या पळावं, तर हा बाबा एवढी रक्कम, बैलाचं नाव नका सांगू, पण मागितली का वायदी वगैरे? मी वायदी मागणारा बैलाकडे पैराच मागितला नाही आजपर्यंत. बरं. हो, कारण मी माझ्या डोक्यानं शांत विचार करून बाबा ह्यो बैल वायदी पळणार आहे, त्याच्याकडे मागायचं जायचंच नाही. म्हणजे बऱ्यापैकी माहिती असते आता कुठला कुठला बैल वायदी मागतात ती बैलांची मी कधी पैरा मागितलाच नाही. पण उलट झालं का? काय काय वेळेस हे बैल पळणारे असतात की तुम्हाला देतो काय काय वायदी पैसे देतो, राजा घाला, असं आले तुम्हाला पैर भरपूर की देतो तुम्हाला खर्चाला पैसे देतो, वाटखर्ची देतो, भाडं देतो, बैल घेऊन या. पण तसं काय आम्ही केलं नाही. आम्ही सांगितलं कसं आहे, आम्ही वायदी देणार पण नाही आणि घेणार पण नाही. कारण आपला बैल पण आपण नावासाठी पळायचा आहे, पैशासाठी पळायचा नाही. त्यामुळे मी टप्प्याटप्प्यानं आपल्या बैलाला जसे साजेशी बैल मिळत गेली त्या पद्धतीनं वरवर पळत गेली. आता म्हणताय मुलाखतीत सगळीच म्हणतात, पण पुढे घेणार नाही ना? 100% घेणार नाही. मुलाखतीत सगळी म्हणतात. नाही नाही, सगळ्यात महत्वाचा माझा बैल एवढा टॉपला झाला, हिंद केसरी झाला, डबल महाराष्ट्र हिंद केसरी, डबल हिंद केसरी नंद्या म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत रेकॉर्ड आहे माझ्याकडे. आता 19 वर्षाचा बैल आहे. कोणी पण तुम्हाला सांगून दे महाराष्ट्रातनं घेणे, त्या काळात मी इथून पुण्यात जाऊन दे, मुंबईत जाऊन दे, पळायला तो स्वतःच्या खर्चानं जात होतो. कारण स्वतःचा खर्च कधी बैलानं घालायच लावला नाही. बरोबर. त्याचा तो पळायचा, बक्षीस मिळायचं, त्याला खर्च निघून जायचा, पोरांचा जेवणा खाण्याचा खर्च निघायचा. काय वायदीची गरज आहे? आपलं नाव महत्वाचं आहे. बरं, आम्ही नावासाठी पळालो. आता बैलगाड्यात बघा हा प्रचार केला जातो, तुम्ही खरं सांगा की नाही मोठ्या लोकांचं वर्चस्व आहे, श्रीमंत लोक आहेत ह्या क्षेत्रात, पैशावाल्यांचा खेळ राहिलाय, तर तुम्हाला काय जाणवतं? वासरू पळालं तर पैसेवाल्यांचा खेळ झाला हे मान्य आहे, पण ज्याचा बैल खरोखर पळतो त्याला खरोखर पैसेवाल्याचा ह्याचा काय अडथळा येत नाही. आणि डोक्यानं खेळ खेळला पाहिजे. आपला बैल किती पळतो हे पहिल्यांदा मालकाला कळायला पाहिजे स्वतः. बरं, डोक्यानं म्हणजे कसं खेळायचं? आता कसं आहे, आदत मैदान रोज जाहीर केले जातात, सगळीकडे वासरही खूप झालेत गावोगावी. नाही, रोज म्हणजे कसं? डोक्यानं म्हणजे रोज मैदान आहे म्हणून रोज पळणं, किंवा आज आता आपलं वासरू पळतंय लगेच मोठ्या बैलाकडे जाणं, त्याला वायदी 4 पैसे देऊन बैल घालणं, पळवणं, त्याच्यात आपलंच नुकसान आहे. त्याच्यापेक्षा आपल्या साजेसा आज माझा एक बैल पळतोय, जर मला वाटलं तुमचा एक बैल त्या लेवलचा पळतोय, दोघांनी संगनमत करून पळलं तर ते दोघांच्या बी फायद्याचं होतंय. बरं,
वायदीच्या मागं लागायची गरज नाही मग. एखाद्या बैलाचा वासराचा म्हणू आपण, कारण ही महत्वाची गोष्ट आहे. नवीन पिढीला सांगा खांद कसा ओळखायचा, म्हणजे ह्या खांदाला ठीक आहे पळताना दिसत असेल आपल्याला, पण त्याचा ज्यावेळेस आपण आदतला पळतोय त्यावेळेस एक खांद फिक्स कसा करायचा. तुम्ही केला डावी का आत्ताच्या चालू स्थितीला धरून खांद फिक्स करायचा, कसं सांगताय तुम्ही? नाही कसं होतंय, पहिल्या सुरुवातीला आपण ज्यावेळी ट्रेनिंग देतोय वासराला त्यावेळी पळवतोय शान्या बैला संघ. आता समजा आमचा जुना बैल नंदी आहे त्याच्या संघ पळवतोय, दोन्ही खांदी पेरं टाकून बघावं त्यात कुठल्या प्लस मायनस स्पीड ज्या खांद्याला जास्त लागते त्यावेळीनुसार खांद त्याचा फिट करत नाही. काय काय वेळेस बघा असं म्हणतात की दोन्ही खांदी चांगला पळतोय, मग त्यावेळेस खांद कसा आपण एक निश्चित करायचा. दोन्ही खांद्याचे ज्यावेळेस जो बैल पळतोय त्याचा खांद निश्चित, म्हणजे बाबा आज गाडी पळत्या मैदानात गटाला चांगली गाडी लागल्या, आज डावीनं पळून कितीपत गाडीला त्या आपण मारली किंवा घासली किंवा उजवीनं पळून कितपत चांगली गाडी आपण मारल्यात आहे त्याच्यावर लक्षात घ्यायचं की आपला बैल ज्यादा कुठल्या खांद्यानं पळतोय. तुमच्या आवडीचा सगळ्यात जवळचा गुलाल कुठला राजाचा? आवडीचा जवळचा गुलाल म्हणलं तर आता जवळचा म्हणलं तर कालचा गुलाल सगळ्यात मोठा आणि संभाजीनगरचा एक गुलाल झाला, 1 नंबर केलेला. बरोबर. ही आता 1 नंबर आपण ज्यावेळेस करतो तर आता कसं आहे वासराला दरवेळेस नवीन पैरप, म्हणजे कसं आहे नवीन वासराला एक आपण म्हणू रुटीनमध्ये त्या बैलाचं काय गुण कळायसाठी तोच पायरा केला पाहिजे, पण नवीन नवीन का पायरा करावा? कसं होतंय कायम एकत्र 2 बैल पळत राहिली एकमेकाचं जर मन जुळलं तर तेवढी एकामेकाला टाकून पळत नाहीत, म्हणजे स्पीड कमी येतं. तुम्ही जुने बैलगाडी मालक आहेत म्हणून सांगतो, पण असं आहे ना की गाडी उलट दोघांची मनं जोडली तर चांगली पळेल ना, कारण जुनी तुम्ही तुमचा नंद्या 100% पळत्या, दोघांची मनं जुळल्यावर चांगली पळत्या, पण एक मैदान मध्ये दुसऱ्या संघ हाणून परत हाय ती गाडी पळवा त्या गाडीला अजून गॅस लागणार. होय होय. आता आदत वासरू समजा राजा तुम्ही धरलंय आणि बऱ्याचशा चर्चा चालू होतात की असंच आहे बघा. मी मुलाखतीत म्हणतोय की यशच मानायचं नाही, कोणी 1 नंबर केला तरी नाही, ते काहीतरी अपप्रचार इंजेक्शन मारला असेल, गोळ्या वेगवेगळ्या असतील, यशच कोणाला मानायचं नसतं. तर काय सांगाल, वासराला आहे का काय चालू तसलं काय नाहीच आपल्या वासराला, कधी कुठल्याच बैलाला केलेलं नाही. कारण तुम्हाला माझा 19 वर्षाचा बैल बघितल्यावर लक्षात आलंच असेल, ज्याला औषध उपचार ही करून जे पहिलं पळवतात ते बैल अशी 19 वर्षापर्यंत राहू शकत नाहीत, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि बैलात इंजेक्शन देणं गोळ्या देणं हा जो प्रकार म्हणतात, पण म्हणजे मला वैयक्तिक पटत नाही. कारण बैलाच्या अंगात पळ नसला तर तुम्ही किती जरी त्याला औषध दिलं तर ते तेवढा पळणारच नाही. आणि इंजेक्शन देऊन जर बैल पळत असते, लय पळत असते, तर प्रत्येकानं तेच केलं असतं. मग रोज नवीन बैल घ्यायची काय गरज? मी तुम्हाला आणि एवढी लाखोचे पैसे देऊन लोक बैल घेतात, त्याच्यापेक्षा बाजारात एक बैल आणला 5-50 हजाराचा, त्याला रोज इंजेक्शन देऊन पळवला तर चालेल. कारण काय माहितीये का, मी आता का तुम्हाला थेट विचारलं, तुम्ही ऐकत असाल ना की केलं की नाही ना काहीतरी केलंय, काय नाही, हे सगळं चुकीचं आहे. एक बघा मी सांगतो तुम्हाला, आज हे माझा आदत वासरू पळतंय, ह्याला इंजेक्शन देऊन मी पळवायचं म्हणलं, मग माझ्याकडे तो 19 वर्षाचा बैल आहे, मग त्याला इंजेक्शन देऊन मग आता हिंदी केसरी करता येत नाही का? करायचं म्हणलं तर बरोबर. पण ते तेवढी त्याच्या आता वयमान झालंय, त्याचं पॉवर सपल्या, त्याच्या शरीरात नाही ते गुण राहिलेलं पहिलं म्हणलं तर ते होईल का हिंदी केसरी इंजेक्शन देऊ? काय नाही, हे सगळे चुकीचं आहे. हे जी काही लोक देत असतील पण ती त्यांच्या नुसती मनाची समजूत होत्या, त्याच्यापासून काय एवढा फारसा फायदा होत असेल असं मला वाटत नाही. कारण बैलाच्याही अंगातच पळ पाहिजे. आणि हा पळ राजाचा बऱ्याचशा लोकांना दिसतोय की अंगात पळ आहे, धमक आहे. आता त्याचं शरीर वैशिष्ट्य मला पुन्हा एकदा सांगा. आपण बघितलं, पण पायाची ठेवण वगैरे मला सांगा, कारण मागचे खूर वगैरे लहान आहेत. पळण्यात कसा उपयोग होतोय तुम्ही सांगा, जुने जाणते तुम्ही बैलगाडी मालक आहेत. पायाचे खूर म्हणजे कसं आहे, आता सर्वसाधारणतः 4 पायाला बैल नक्कीला काळा असला तर कठीण राहते बैल पायात, आणि पुढच्या पायात थोडासा गिड्डा, मागच्या पायात स्ट्रेट असला तर उराटीचं रान असेल, किती पण उराटी असली तर त्याला पळायला सोपं जातंय. आणि लांब बैल, उंच बैल, आखूड बैल ह्याच्यावर काय नाही. जे बैल पळणार आहे, ज्याच्या अंगात कला आहे, स्पीड आहे, तो किती लहान असला आणि किती मोठा असला तरी तो पळणारच. त्याच्यावर काय नाही. एका मैदानाला किती खर्च होतोय तुमचा? समजा 100 किलोमीटर आहे,
किती खर्च होतो? सर्वसाधारण एक 5,000 रुपये खर्च होते आमचा. 5,000. गाडी भाडं, प्रवेश फी एक 4,000 रुपये गाडी भाडं, 1,000 रुपये प्रवेश फी जात्या. मग त्याच्यानंतर चहा नाश्ता ही पोरांनी 1,000 रुपये, एक 5-6 हजार रुपये खर्च होते. ज्यावेळेस पराभव झाला तर कसं काय, म्हणजे हे खर्च थोडा लोड होतो का खर्चाचा? कारण एकच आहे सर्वसामान्य बैलगाडी कसं होतंय मालका. आता एखाद्या मैदानात आता काल 1 नंबर केला, काल एक 40,000 रुपये मला त्यातनं मिळाले. 90,000 बक्षिसातलं 40,000 रुपये मला मिळाले ड्रायव्हरला 10% देऊन. तर उद्या एखाद्या मैदानाला गेलो तर आज मैदानाला गेलो 40,000 खर्च होत नाहीत ना, 5-10 हजार होते. हाऊसनं पोरांनी जेवण खाणं दिलं, काय केलं तर राहिलेलं परत असं ते ॲडजस्टमेंट होत जाते. आलेले रकमेचं जो बक्षीस भेटलेलं आहे त्याचं आर्थिक नियोजन चांगलं पाहिजे, 100% चांगलं पाहिजे. आज आले तर म्हणून सगळी चैनी करून आपण जर खर्च करत बसलो तर उद्या भविष्य काय घडत नाही ना त्याचं परत त्याचं. कारण ही काय विचारतोय, आता बक्षिसाची रक्कम वाढली, मोठी झाली, बैलगाडा शर्यत मोठी झाली, त्यामुळे ते आर्थिक नियोजन आता तुमचा राजा पडतो म्हणून म्हणलं ते आर्थिक नियोजन कसं करता, कारण गुलालात आहे कंटिन्यू. आता ही सगळी चर्चा करतोय, आता नवीन पिढीच्या दृष्टीनं मला काय काय गोष्टी विचारायचेत. आत्ता नवीन पिढी खूप बैलगाड्याच्या क्षेत्रात आहे आणि वासरा आदत घेते, घरच्या गाई तर तयार करून घेते. तर ही एवढ्या मोठं यश मिळवायचं असेल तर काय करायचं, त्यांनी कशा पद्धतीनं करायचं? त्यांनी बैल सुरुवातीला बैल चांगल्या पद्धतीने ट्रेन केला पाहिजे. ट्रेन कसा करायचा त्याच्याविषयी सांगा. शान्या बैला संघ, जुना जाणता बैला संघ पहिल्यांदा फेरं काढणं का चालवणं पहिल्यांदा? पहिल्या सुरुवातीला पहिली स्टेप तर झुपून चालवायलाच पाहिजे. पहिल्यांदा झुपून चालवून फिरवून आणणे, पब्लिकमधनं रस्त्यानं चालवून त्याला शाना करणं, त्याला खान धराय कळालं पाहिजे, जोट धरून चालाय कळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर शान्या बैला संघ फेरा, जेणेकरून त्यो बैलानं त्या वासराला दाबू नये, बाहेर ढकलू नये, त्यानं फाटीतनं सरळ घेऊन यावं. आणि एक वेळ ते वळण लागलं की नंतर ज्यावेळी बैला वासराचं स्पीड वाढेल त्या पद्धतीनं बैल पुढच्या गतीची घालत त्याला मैदानाला काढलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नवीन पिढीला हे कळालं पाहिजे की आपलं वासरू कितपत पळतंय आणि त्याला किती स्पीडचा बैल आपण गाठला पाहिजे, हे कळणं पहिलं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग बरीचशी वासरं बाद होत्यात अशामुळं की वासराला तेवढं स्पीड नसते आणि 1 नंबरच्या बैलासंग पैशाचे जीव घालायचं. आज 2 रुपये कुणाला तरी देऊन 1 नंबरचा बैल घालायचा, मग ते वासरू कुठेतरी पडतंय, मोडतंय, हे प्रकार भरपूर होत्यात. राजाबरोबर पळायची आता इच्छा भरपूर बैलांना झालेली आहे आदत असल्यामुळं. तुम्हाला राजाला कुठल्या बैलाबरोबर अजून तुम्ही असं नियोजन करायचे की ह्याच्याबरोबर अजून चांगली गाडी पडेल, तुमच्या इच्छित पैरे कुठले आहेत की मला आवडेल ह्या बैलांबरोबर राजाचा पायरा कराय? बैल तर सगळीच चांगली पळते, ते सगळ्या टॉपचे बैल आहेत. आता घोडचा सर्जा पळतोय म्हणा किंवा चिक्या पळतोय कारोंड्याचा, अशी जी टॉपची बैल आहेत ह्या बैलांच्या संग पळायला आवडेल. मत्तूर आहे राहुलबाईंचा, आता काही काल अर्जुन बरोबर आम्ही पळालो. अशी जी टॉपची बैल आहेत, बुंगा आहे, असे बैलांच्या संग पळायला आवडेल आपल्याला. भविष्य कसं पाहताय राजाचं? कारण सुरुवात धमाकेदार झाली, महाराष्ट्राला चकित करणारं स्पीड त्याच्याकडं आहे आणि ते दिसतंयच, म्हणजे नंबरातून दिसतंय, सातत्यातून दिसतंय. भविष्य कसं पाहता? कारण काय विचारतोय, जे आदतमध्ये धडाका आहे तर ते पुढं दात लावल्यानंतर मेंटेन होईल का? तुम्ही कसं भविष्य पाहताय त्याचं? भविष्य तर त्याचं चांगलं जाऊ, उज्ज्वल भविष्य आहे. कारण त्यानं आदतमध्ये सुद्धा ओपनच्या मैदानात गुलाल घेतलाय, त्यामुळं आम्हाला त्याचं भविष्य चांगलं दिसतंय. आणि त्याच्या गतीत कधी कमी आलेलं नाही. आता ज्यापासून आम्ही चालू केलाय त्यापासून त्याच्या स्पीडमध्ये कमी आलेलं नाही, त्यामुळे सातत्य राहील अशी अपेक्षा आहे आम्हाला. आदत वासरू ओपन मैदानात पळवणं ह्या आपण म्हणू ह्या धोरणाकडे कसं बघतं की आदत वासरू ओपनमध्ये पळवायचं? काय नाही असा विशेष, कारण ही आदत ही बंदीच्या काळापासून आदतचा प्रकार निघाला. त्याच्या अगोदर आम्ही आदतच वासर, आता पहिला जुना नाद आमचा असल्यामुळं आता आपल्याकडे जो नंदी आहे तो आदत वयातच कोरेगावला हिंद केसरी झाला. तो आदत होता आणि गौतम भयांचा लक्षात 2 दाती होता, त्यावेळी दोन्ही वासरांनी पळून 1 नंबर केला होता. त्यामुळं आदत ओपन ह्यात काय फारसा बदल नाही. आदत वासरं पण तेवढीच पळतात, फक्त आदत एकदम कमी वयाचा असला तर त्याला ओपनमध्ये पळवू नये असं माझं म्हणणं आहे. 2 वर्षाच्या नंतर
म्हणजे वयात आला, दात लावायच्या रेंजमध्ये आला, या 4-6 महिन्यात दात लावणार आहे, त्यावेळी बैल ओपनमध्ये पळवला तर चालतोय. जाता जाता शेवटाकडे जाऊया. आता चर्चा चालू आहे पेडगावच्या मैदानाची, आदत मैदान, आणि याच्याकडं बघतात एक चांगली कामगिरी करेल असे सगळ्यांना आशा आहे. कसं नियोजन असणार आहे? नियोजन चांगलं असणार आहे. सगळ्या सहकाऱ्यांच्या पोरांच्या नियोजनानं चांगल्या बैलात आत्तापर्यंत पळालेल्या, गाडी कुठली चांगली पळते बघून त्यातलाच बैल आम्ही एक घालून पळणार आहे. ह्याच्याकडं पळताना बघितलं कुठल्या जुन्या बैलाची आठवण येते? जुना बैल म्हटलं तर पहिला रफिकचा सोन्या म्हणून बैल होता, परत तानाजी अप्पांचा एक सोन्या जिंतीच्या, किंवा शारदा पाटलांचा चंद्या, दोन्ही खांदी पब्लिकनं पळायचा. ह्या अशा पब्लिकनं पळणाऱ्या जुन्या मोठ्या बैलांची आठवण करून देतो बैल. मित्रांनो, जास्त विचारत नाही आहे, फक्त कमी वेळात एका आदत आपण म्हणून वयात मैदान गाजवणारा हा राजा, ह्यानं राज्य करावं बैलगाडी क्षेत्रात आणि एक चांगलं नाव अजून करावं. ह्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. आणि एकनाथजी आहेत त्याच्या पाठीला, बैल कसा घडवायचा आणि कसा टिकवायचा त्यांना माहिती आहे. मागच एक हिंद केसरी बैल 19 वर्षाचा ते सांभाळतात. तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो, ही मुलाखत घेण्यासाठी मी आलो कंदूर तालुका 32 शिराळा जिल्हा सांगली येथे. धन्यवाद.